शेतमजूर वर्गाचं काय स्थान या बजेटच्या अनुषंगाने आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी एक भावंड भाव असा व्यक्त करू इच्छितो. आपल्या एस-एफ-आयचे जे कार्यकर्ते आहेत, रामदास शिवदासन, ते जे लढा देत आहेत, टीस मधले संशोधक विद्यार्थी, आणि त्यांच्यावर जी कारवाई अन्यायपूर्ण करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो. आणि त्यांच्या लढ्याला मी या ठिकाणी एस-एफ-आयच्या लढ्याला मी पाठिंबा व्यक्त करतो आणि या मांडणीला सुरुवात करतो. आतापर्यंत जितक्या काही चर्चा या बजेटच्या संदर्भाने टीव्हीवर आपण ऐकल्या किंवा वर्तमानपत्रात वाचल्या किंवा वेगवेगळ्या विश्लेषकांच्या माध्यमातून आपण त्या चर्चेमध्ये सहभागी झालो, तेव्हा तेव्हा या बजेटच्या चर्चेची सुरुवात ही अत्यंत एका चर्चित अशा योजनेच्या द्वारे झालेली आहे. आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या शिवाय अजित पवारांनी सुद्धा जेव्हा बजेटची मांडणी केली तेव्हा सुद्धा त्यांनी याच योजनेला हात घालून आपल्या मांडणीला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे ओघानेच आपल्याला या योजनेच्या द्वारेच आपल्याला ही सुरुवात चर्चेला करता येईल. लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना, त्याच्यावरच्या टीका बऱ्याचशा झालेल्या होत आहेत, परंतु त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्या समोर आणणं मला अधिक गरजेचं वाटतं. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जो काही तरतूद या वर्षभराच्या बजेटमध्ये केलेली आहे ती तरतूद आहे 36,000 कोटी रुपये. आणि याच्या आधी 2,53,00,000 महिलांना त्यांनी याचा लाभ दिलेला आहे जुलै पासून ते आता मार्च पर्यंत. आणि खरं पाहता हे 9 महिन्याचं बजेट होतं मागच्या जुलै पासून ते मार्च पर्यंत. आणि याच्यानंतर वर्षभरासाठी त्यांनी जी तरतूद केलेली आहे ती तरतूद जर आपण पाहिली तर ती आहे साधारण 36,000 कोटीच्या घरात ती जाते. आता याच्यामध्ये शेतमजूर वर्गाचा दृष्टिकोन जर आपल्याला व्यक्त करायचा असेल आणि त्या अनुषंगाने जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्या कालखंडामध्ये ह्या योजनेमध्ये रजिस्टर होत होत्या सगळ्या महिला, त्या कालखंडामध्ये बहुतांश जे शेतमजूर वर्गातून ज्या महिला येत होत्या, खास करून ज्या एकल महिला आहेत, ज्या विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, अशा सर्व जवळपास बहुतांश महिला त्या मायग्रेट झालेल्या होत्या, म्हणजे स्थलांतरित होत्या. त्या त्यांच्या गावी किंवा त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे असंख्य ज्या अत्यंत गरजू महिला आहेत त्या ह्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. ही नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते. आणि पुन्हा त्या वंचित राहिलेल्या आणि खऱ्या गरजू महिला ज्या आहेत त्यांना सामावून घेण्याची कुठलीही प्रक्रिया नंतर सरकारच्या द्वारे करण्यात आलेली नाही किंवा त्याच्याबद्दलचा कुठलाही उल्लेख आताच्या अर्थसंकल्प सादर करीत असताना मांडण्यात आलेला नाही. दुसरी बाब यामध्ये जी आहे की 1,500 रुपये दर महिन्याला ही मदत दिली जाते. आणि निवडणुकीच्या आधी यांनी जो काही आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सर्व भगिनींना की आम्ही जर निवडून आलो तर त्याच्यामध्ये 2,100 रुपयापर्यंतची वाढ करू. खरं पाहता या बजेटमध्ये ती अपेक्षा सर्व महिलांना होती ज्या लाभार्थी आहेत की 2,100 रुपयापर्यंतची वाढ होऊ शकली होईल अशा अपेक्षेनं या बजेटकडे बघण्यात येत होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये 2,100 रुपयापर्यंतची कुठलीही वाढ होण्याची चिन्ह या बजेटमध्ये आपल्याला दिसलेली नाही. म्हणजे दोन बाबी मी लक्षात आणून दिल्या की या योजनेमध्ये खऱ्या लाभार्थी ज्या आहेत त्या वंचित राहून गेलेल्या आहेत आणि ज्यांना या योजनेची फारशी गरज नाही असा मोठा वर्ग या योजनेमध्ये समाविष्ट झालेला आहे, तो राज्यकर्त्यांच्या अप्पलपोटीपणामुळे झाले. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या महिलांच्या मतदानावर डोळा ठेवून जास्तीत जास्त महिला आपल्या कार्यकर्त्यांच्या द्वारे त्यांनी या ठिकाणी रजिस्टर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळं खऱ्या लाभार्थी ह्या वंचित राहून गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता एक गमतीशीर चर्चा सुद्धा सगळीकडे सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातही आपल्याला वाचायला मिळते. तर ही जी काही लाडकी बहीण योजना आहे दरवर्षी साधारण 36,000 कोटी रुपये याला लागणार आहे. आता या 36,000 कोटी रुपयाची तुलना त्या वेगवेगळ्या हेड खाली या अर्थसंकल्पामध्ये जे काही बजेट तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत ती तुलना केली जात आहे. म्हणजे राज्यातील जवळपास 12 ते 13 कोटी नागरिकांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे, म्हणजे आरोग्य विभागाला या अर्थसंकल्पामध्ये जो अलोकेशन दिलेला आहे, जो खर्च अंदाजित केलेला आहे तो आहे फक्त 3,827 कोटी रुपये. म्हणजे 3,827 कोटी रुपये एका बाजूला आणि
36,000 कोटी रुपये एका बाजूला, असं ठेवून ती तुलना करून ह्या चर्चा आता समोर आणल्या जात आहेत. म्हणजे एका योजनेला, जी की महत्वाकांक्षा योजना होती, त्यांची महत्वाकांक्षी योजना होती, त्या योजनेसोबत याच्या तुलना केल्या जातात. वैद्यकीय शिक्षणावरचा जो खर्च आहे 2,517 कोटीचा, तो जरी या आरोग्य व्यवस्थेमध्ये प्लस केला तर तो एकूण होतो 6,344 कोटी. म्हणजे 6 पट कमी आहे या एका योजनेपेक्षा. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. खरं तर आता जी काही चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत की शेतमजुरांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प काय सांगतो. खरं तर या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर आपल्याला देता येईल की हा जो काही 25-26चा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे अर्थमंत्र्यांनी, या अर्थसंकल्पात शेतमजूर या वर्गाला शून्य स्थान आहे. प्रत्यक्ष लाभ एक छदामाचा सुद्धा त्या अर्थसंकल्पातून शेतमजूर वर्गाला मिळत नाही. आणि चर्चा अशी केली जाते की कृषी क्षेत्रामध्ये जी काही तरतूद केली गेली, त्या कृषी क्षेत्रात केल्या गेलेल्या तरतुदीत अनुषंगाने लाभ मिळणार आहेत शेतमजूर वर्गाला. म्हणजे जे वेगवेगळ्या हेड खाली जे बजेट अलॉट केलेलं आहे, त्या हेड खाली जर कामं झाली तर त्यातून रोजगार निर्माण होईल आणि अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा शेतमजूर वर्गाला होईल. पण हे सुद्धा सगळं थोतांड आहे, असंही काही होणार नाही. मुळात शेतमजूर हा घटक या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या वर्गीय जे काही चरित्र आहे त्यांचं, त्या वर्गीय चरित्राला प्रामाणिक राहून त्यांनी या शेतमजूर वर्गाला अजिबात गृहीत धरलेलं नाही. त्यांनी मोजलंच नाही त्यांच्या अर्थसंकल्पाच्या एकूण नियोजनामध्ये. ही बाब ध्यानात घेण्यासारखी आहे. खरं पाहता महाराष्ट्रामध्ये जे एकूण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जी काही कामकरी लोकसंख्या आहे, कष्ट करणारी जी लोकसंख्या आहे, ज्यांना आपण कामगार, शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, ह्या सगळ्यांना मिळून जे कामकरी वर्ग म्हणतो आपण, त्या कामकरी वर्गापैकी 52.60% कामगार हे कृषी क्षेत्रात आहेत. इतका मोठा बल्क या कृषी क्षेत्रामध्ये काम करतो. त्याच्यात सुद्धा या 52.60%ला जर 100% धरला आणि त्या कृषी क्षेत्रात काम करणारा जो एकूण कामकरी वर्ग आहे त्यापैकी 25.4% हे जमीनधारक आहेत, म्हणजे शेतकरी आहे. आणि 27.3% हे शेतमजूर आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या पेक्षाही संख्येनं अधिक असलेले शेतमजूर, त्या शेतमजुरांची अजिबात दखल या अर्थसंकल्पात घेतली गेलेली नाही. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. 2011चीच अधिकृत आकडेवारी आहे. तशी काही स्पेशल शेतमजुराची नोंद कुठे सरकार करून घेत नाही, त्यांना काही ओळखपत्र देत नाही, त्यांची काही वेगळी जनगणना होत नाही. पण जी काही जनगणना होते 2011ची जी जनगणना झाली, जिची अधिकृत म्हणून आकडेवारी आपल्यामध्ये उपलब्ध आहे, 2021ची जनगणना जर प्रसिद्ध झाली असती तर ती पण आकडेवारी आपल्या समोर आली असती. तर त्याच्या अनुसार 2011च्या जनगणनेनुसार पुरुष शेतमजूर जे आहेत महाराष्ट्रातील ते 49,24,034 आहेत आणि स्त्रिया ज्या आहेत त्या 58,91,228 आहेत. आणि एकूण जी संख्या आहे शेतमजूर वर्गाची स्त्री आणि पुरुष मिळून ती 1,08,15,262 आहे. यात आकडेवारी थोडा बहुत फरक काही हजाराचा, एखाद्या लाखाचा पडू शकतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या महिला आहेत स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेत यांच्यात जर तुलना केली तर शेतमजूर वर्गामध्ये महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि या अनुषंगाने जर या अर्थसंकल्पाकडे आपण बघितलं तर शेतमजूर वर्गातल्या महिला असतील किंवा एकंदरीत शेतमजूर वर्ग असेल, आणि आणखी एक नोंद मला या ठिकाणी आपल्या समोर करावीशी वाटते ती ही की जो एकूण शेतमजूर वर्ग आहे त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा जो वर्ग आहे, सामाजिक वर्ग, तो जास्त आहे शेतमजूर वर्गामध्ये. सगळ्यात जास्त संख्या ही दलित, आदिवासी आणि महिला यांची आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी केल्या गेल्या त्या तरतुदीकडे जर ते आकडे आपण नीट पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की याचा लाभ या शेतमजूर वर्गातील स्त्री पुरुषांना आणि खास करून जे आदिवासी आणि दलितांचा भरणा सर्वात जास्त आहे त्यांच्यामध्ये होईल. याबरोबर असं सांगण्यात येतं की जो काही फायदा, मी याच्या आधी पण चर्चा केली आपण, की जे काही तरतूद कृषी क्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे अनुषंगानं फायदा शेतमजुरांना होणार आहे. खरं पाहता जर आपण आकडेवारी नीट काढून बघितली, एक साधा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की शेत व पाणंद रस्ते याची तरतूद याच्यासाठी त्यांनी तरतूद केलेली आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारण
रोजगार हमी योजनेला सुद्धा काय फार मोठी रक्कमची तरतूद त्यांनी केली नाही. 2-1000 2,000 लाख रुपये त्यांनी तरतूद केली. राज्य रोजगार हमी बद्दल बोलतोय मी. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही वेगळी आहे, ती केंद्राच्या मार्फत चालते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात या रोजगार हमी योजनेत केले जातात. आता असं सांगण्यात येतं की या पाणंद रस्त्याच्या द्वारे रोजगाराची निर्मिती होते आणि रोजगार हमी योजनेच्या द्वारे पाणंद रस्त्यावर ग्रामीण भागातील मजुरांना, भूमिहीन मजुरांना काम मिळेल त्यांच्या हातात. पण ह्या निव्वळ गप्पा आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, जे रोजगार मंत्री आहेत त्यांच्या खासगी कार्यालयामध्ये एक वेगळं कॅबिन चालतं. तिकडे 15%, 16% रक्कम भरून हे सगळे गुत्तेदार त्या पाणंद रस्त्याचं काम टक्केवारी देऊन मंजूर करून आणतात आणि प्रत्यक्षामध्ये खोटे मजूर दाखवले जातात. त्यांच्या संपर्कातले मजूर, जे मोठे शेतकरी आहेत गावातले किंवा वेगवेगळ्या बोगस मजूर त्याच्यामध्ये दाखवले जातात. पेपर वर्क केलं जातं आणि त्यांच्या नावावरची रक्कम ही त्या मजुरांना न देता स्वतः उचलून घेतात हे सगळे गुत्तेदार आणि ट्रॅक्टर आणि जेसीबी लावून हे सगळे कामं करून घेतात. म्हणजे हे जे काही सांगण्यात येतं की रोजगार हमी योजनेमधून जे पाणंद रस्ते वगैरे किंवा इतर रस्ते त्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा 20% अकुशल आणि 80% कुशल असं ते बजेट आहे. 20% मधलं सुद्धा जी काही रक्कम शेतमजुरांच्या हक्काची आहे किंवा मजुरांच्या हक्काची आहे ती सुद्धा त्यांना भेटत नाही. तर त्याच्यामुळं ही बाब सुद्धा ती काही तेवढीशी खरी नाही आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावं. वेगवेगळ्या प्रकल्प जे झालेले आहेत त्या प्रकल्पाच्या पुनर्वसना प्रकल्पामधील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाची चर्चा सुद्धा केली गेली आणि त्याच्यासाठी काही रक्कम त्याच्यामध्ये अंदाजित केलेली आहे या ह्याच्यामध्ये. आणि काही अपूर्ण राहिलेली कामं आहेत, त्याच्यात सिंचनाची अपूर्ण कामं आहेत किंवा नवीन सिंचनाचे प्रकल्प सुरू करायचे आहेत वगैरे. आता त्याच्यामध्ये असं आहे की जिथं कुठं हे प्रकल्प झालेले आहेत, हे प्रकल्प बाधित केवळ शेतकरी नाहीत, म्हणजे ज्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, काहीशी जमीन आहे, थोडीशी कुठं घर आहे, असे जे प्रकल्प बाधित आहेत आणि जे जमीन धारक आहेत आणि घराचे मालक आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन भेटतं. परंतु जिथं कुठे हे प्रकल्प राबवले जातात त्या ठिकाणी जे भूमिहीन मजूर असतात त्या भूमिहीन मजुरांना कुठलंही कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही. म्हणजे ज्या काही तरतुदी या सगळ्या अर्थसंकल्पात आणि एकूणच आर्थिक नियोजनात केल्या जातात त्यांच्या नियोजनामध्ये हा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांपेक्षाही संख्येनं मोठा असलेल्या शेतमजुरांचा अजिबात विचार केला जात नाही. त्यांना अक्षरशः देशोधडीला लावलं जातं. हे जे काही सगळे प्रकल्प चालतात त्या प्रकल्पामुळे अनेक असंख्य जे शेतमजूर कुटुंब आहेत ते उद्ध्वस्त होतात, खास करून भूमिहीन कुटुंब, आणि देशोदेशी जिकडं काम मिळू शकतं अशा ठिकाणी ते कामाच्या शोधामध्ये भटकतात. ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. त्यामुळं शेतमजुरांसाठी जर काही करू शकलं असतं हे सरकार तर ते हे करता आलं असतं की शेतमजूर वर्गासाठी स्वतंत्र महामंडळ त्यांना स्थापन करता आला असतं. याची मागणी शेतमजूर वर्गासाठी लढणाऱ्या विविध संघटना ज्या आहेत, ज्या युनियन्स आहेत, खास करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या संघटना ह्या वारंवार मागणी त्यांनी उचलून धरलेली आहे की शेतमजूर वर्गाची ओळख ही वेगळी आहे, त्यांचं चरित्र वेगळं आहे, त्यांचे प्रश्न अत्यंत वेगळे आहेत आणि म्हणून ते सगळ्यात जास्त पिसळलेला वर्ग आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा सगळ्यात जास्त वंचित घटकातील हा वर्ग आहे आणि त्यामुळे त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या आर्थिक त्यांना काही आर्थिक सवलती आपल्याला देता आल्या पाहिजे. त्यांच्या मुलाबाळांना शिष्यवृत्तीची व्यवस्था किंवा शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे आणि त्यांचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते सुकर व्हावं यासाठी काही योजना आपल्याला लॉन्च करता आल्या असत्या आणि त्या योजना लॉन्च करण्यासाठी शेतमजूर वर्गासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करता आलं असतं. परंतु या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तसा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही आणि म्हणून खरं तर या शेतमजूर वर्गाची खूप बेसिक मागणी आहे. त्या मागणीला इथे कुठेही स्थान मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर ऊस तोडणीला जाणारा खूप मोठा हा वर्ग आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतीमधले कामाचे जे दिवस आहेत ते खूप कमी झालेले आहेत. आता शेती क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही तरतूद रकमांची वेगवेगळ्या रकमांची केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर नीट तपशीलवारपणे बघितलं आणखी बरेच दिवस लागतील त्याच्यातले जे तपशीलवार आकडेवारी आहे तिची जुळवाजुळव करून एका निष्कर्षाला येण्यासाठी काही दिवस लागतीलच आपल्याला. मला असं म्हणायचं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या हेडखाली जो पैसा त्यांनी अलॉट केलेला आहे शेती क्षेत्रात सुद्धा तुम्ही जर त्याचा नीट अभ्यास करू आपण सगळ्यांनी तर हे आपल्याला लक्षात येईल की यांत्रिकीकरणासाठी बराच वाव त्यांनी दिलेला आहे. म्हणजे या अर्थसंकल्पात नसला तरी अनुषंगाने जी काही धोरणं शेतीच्या संदर्भाने राज्य सरकारने घेतलेली आहे
केंद्र सरकारने घेतलेली आहेत, त्या अनुषंगानं शेतीचं कंपनीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल ओतलं जात आहे आणि यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. आणि ह्या यांत्रिकीकरणामुळं शेतीमधल्या रोजगाराचे जे दिवस आहेत ते कमी झालेले, शेतीतल्या कामाचे दिवस कमी झालेले आणि जे काही शेतीमध्ये काम उरलेलं आहे त्या कामाचा जो मोबदला आहे, जी मजुरी आहे, ती मजुरी बहुतांश शेतमजुरांना, विशेषतः तरुण शेतमजूर स्त्री आणि पुरुषांना ते परवडत नाही. तेवढ्या मजुरीमध्ये त्यांची गुजराण होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते स्थलांतर करीत आहेत, शेतीमधून ते बाहेर पडत आहेत. ही बाब सुद्धा आपल्या सर्वांना ध्यानात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे काही सरकार खर्च करत आहे ते शेतीच्या भांडवलीकरणावर म्हणजे शेतीच्या यांत्रिकीकरणावर खर्च करत आहे. आणि आता सरकार जे म्हणतंय की अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही शेतीमध्ये घालू, जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करू आणि उत्पादन वाढावं आणि उत्पादनावरचा खर्च कमी व्हावा, याच्यासाठी आम्ही काही तरतुदी करतोय. ही जी काही भाषा राज्यकर्ते वर्ग करतायत, याच्यातली एक बाब आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे. ती बाब म्हणजे जेव्हा अशा प्रकारे यांत्रिकीकरण वाढतं आणि शेतमजुरांचं त्या ठिकाणी उच्चाटन होतं, तर ते लोक तिथून रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होतात. मुद्दा असा आहे की शेतीमध्ये जेवढं भांडवल जास्त येतं तेवढा बेदखल होतो शेतमजूर. मग त्या शेतमजुराला आवश्यक असलेली जे काही मजुरी आहे, खरं तर त्याचं ते नुकसान आहे. त्या मजुरीच्या नुकसानाची भरपाई करणारी काही योजना या सरकारकडे आहे का? पर्यायी गावातच राहून त्यांना रोजगार देण्याची काही योजना या सरकारकडे आहे का? खरं पाहता महाराष्ट्र राज्यानं संपूर्ण देशाला रोजगार हमी योजना दिलेली आहे. राज्य रोजगार हमी योजना तर आहेच, पण जे काही नरेगा देशभर लागू झालेला आहे त्याचं खूप मोठं श्रेय महाराष्ट्र राज्याला जातं. परंतु आपण बघतोय की रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा केंद्राच्या असो किंवा राज्य रोजगार हमी योजना तर जवळपास निष्क्रिय आहे, ती काही राबवलीच जात नाही. तर या योजनेच्या अंतर्गत खरं पाहता रोजगार देता आलं असतं, परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे गुत्तेदार मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये घुसलेले आहेत. निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांसाठी ज्या ज्या कोण्या कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत, गुत्तेदारांनी कामं केलेली आहेत, त्या गुत्तेदारांना पोचण्याचं काम त्या रोजगार हमीच्या योजनेच्या फंडातून केलं जात आहे. हे आपल्याला लक्षात घेण्यासारखी बाब आहे. म्हणजे जेव्हा मजूर काम मागतात तेव्हा त्यांना काम दिलं जात नाही, पण तोच फंड जेसीबीनं काम करण्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यावरती खर्च केला जातो. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये जे क नगरपालिका आहे त्या क नगरपालिकेच्या अंतर्गत राज्य रोजगार हमी योजना आणि नरेगा यांनी मिळून क नगरपालिका अंतर्गत जे मजूर राहतात त्यांनी जर कामाची मागणी केली तर त्यांना काम दिलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी गरजेचं आहे की जे काही शेड्यूल राज्य सरकारनं ठरवून दिलेलं आहे 15 ऑगस्ट पासून पुढे तरतूद करणे, कामाचा आराखडा तयार करणे, त्याची मंजुरी राज्य सरकार देणे. तर क नगरपालिकेच्या अंतर्गत निम शहरांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी ज्या अविकसित तालुके आहेत अशा तालुक्याच्या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काम देण्यासाठी किती मागणी आलेली आहे, किती रकमेची मागणी नगरपालिकांच्या माध्यमातून खालून आलेली आहे, ती किती मंजूर केली याच्याबद्दलचा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्य रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत क नगरपालिकेतील मजुरांना कुठलंही काम मिळणार नाही. त्यामुळं आपण या ज्या काही बाबी बघत आहोत त्या बाबी ध्यानात घेण्यासारख्या. आता राज्य सरकारनं हे पण या अर्थसंकल्पाच्या संदर्भाने सांगायला पाहिजे होतं की खरं पाहता भूमी शेतमजूर वर्गाचे दोन अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणात बेघर असणे किंवा पडकी घरं असणे, अशाची संख्या सर्वात जास्त आहे. घरकुल योजना जी काही राबवली जात आहे त्या घरकुल योजनेमध्ये सर्व जे भूमिहीन शेतमजूर आहेत तेवढ्या पैशामध्ये ते घर बांधू शकत नाही. कुठलीही बँक त्यांना दारात उभं करत नाही लोन द्यायला, कारण कोणत्याच बँकेमध्ये भूमिहीन शेतमजुरांचं पत नाही. गहाणखत ठेवायला, त्यांना गहाण ठेवायला ना घर आहे ना शेत आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं पाहता भूमिहीन शेतमजुरांसाठी एक स्वतंत्र घरकुल योजना सरकारनं आणणं अत्यंत गरजेचं आहे. असे असंख्य शेतमजूर आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत, खास करून दलित आणि आदिवासी सामाजिक घटकातून हे शेतमजूर येतात की ज्यांना घर बांधायचं असलं तरी त्यांना प्लॉट नाही आहेत, त्यांच्या मालकीची जागा त्यांना नाही. तर ती जागा त्यांना खरेदी करून देणं किंवा सरकारी जागा ज्या आहेत, गायरान जमिनी आहेत, पडीक जमिनी आहेत किंवा वन जमिनी आहेत, याच्यामधनं काही प्लॉट्स त्यांना देणे. बहुसंख्य असे मजूर आहेत जे ऑलरेडी सरकारच्या जागांवर अतिक्रमण करून राहतात, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ते राहतात.
आम्ही अनेक म्हणजे वडार समाज असेल, कैकाडी समाज असेल, दलित, आदिवासी, भटक्या जाती जमाती यांच्यामधल्या असे अनेक समूह जे आहेत, हे लोक ऑलरेडी सरकारी जागांवरती आपल्या झोपड्या टाकून राहतात. त्या ते जे लोक राहतात त्यांच्या जागा त्यांच्या नावे करून देणं, जे काही झोपड्या आहेत त्या नियमानुकूल करणे आणि त्या ठिकाणी त्यांना पक्की घरं बांधून देणे, याच्यासाठी स्वतंत्र योजना राज्य सरकारनं आणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जे 1,20,000 आणि वेगवेगळ्या हेड खाली जे तुम्ही देता 1,40,000 रक्कम, तेवढ्या रकमेमध्ये त्यांचं बांधकाम अजिबात त्याच्यात होत नाही. म्हणून केरळ राज्यामध्ये जे मॉडेल केरळ राज्य आपल्या समोर ठेवतं घरकुलाच्या संदर्भामध्ये, केंद्र शासनाची काही रक्कम आणि मोठी रक्कम स्वतः केरळ सरकारची. केरळ सरकार स्वतः लाभार्थ्यांना 6 ते 7 लाख रुपये खर्च करून एक चांगल्या दर्जाचं घर बांधून देतं परसबागेसह. ही योजना महाराष्ट्रासारख्या स्वतःला अत्यंत प्रगत म्हणणाऱ्या आणि उद्यमशील अशा राज्यामध्ये का राबवली जाऊ शकत नाही? परंतु राज्यकर्ता वर्ग जो आहे त्याचं जे चरित्र आहे ते भांडवलदार धार्जिनं आणि जमीनदार धार्जिन असल्यामुळं ते हे करत नाही. त्याच्या पाठीमागे दुसरी एक बाब आहे, विशेषतः जो त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, शेतमजुरांचा आणि राहण्याचा प्रश्न आहे. गाव खेड्यामध्ये रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवून स्थलांतर रोखता येतं, गावातच हाताला काम देता येतं, पण ते जाणीवपूर्वक दिल्या जात नाही. त्याच्या पाठीमागची आणखी एक कहाणी अशी आहे की शहरी भागामध्ये किंवा सिंचन क्षेत्रामध्ये, कोरडवाहू क्षेत्रामधले जे मजूर आहेत ते सिंचन क्षेत्राकडे स्थलांतरित होतात आणि शेती क्षेत्रामध्ये काम कमी उरल्यामुळं ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्थलांतरित होतात. असं जे काही वेगवेगळी क्षेत्र आहेत, जसं की बांधकाम क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात स्वस्तातल्या मजुरांची आवश्यकता असते. कोरडवाहू क्षेत्रामधल्या लोकांना जर गावातल्याच गावात काम मिळालं तर ते आपलं गाव सोडणार नाहीत आणि ते सिंचन क्षेत्राकडे स्थलांतरित होणार नाहीत. याचा दुसरा अर्थ असा होतो की सिंचन क्षेत्रासाठी आवश्यक असलेला जो स्वस्तातला मजूर आहे तो त्यांना उपलब्ध होत नाही. म्हणजे आज सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचं जर सामाजिक चरित्र, वर्गीय चरित्र आपण बघितलं तर ते आपल्याला लक्षात येतं की ते जमीनदार वर्ग, श्रीमंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, जमीनदारांचे प्रतिनिधी आणि भांडवलदारांचे प्रतिनिधी आहेत. आणि भांडवलदारांना देखील इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये तिथे बेरोजगार कामगारांची फौज पाहिजे. तर ते आहे त्या मजुरांना, आहे त्या कामगारांना जास्तीत जास्त तास ते काम घेऊन कमी पैशामध्ये जास्त तासाचं काम ते घेऊ शकतात. आणि जर का मजुरी वाढीचा लढा उभं राहत असेल, मजुरी वाढ करून मागत असतील कामगार, तर ते त्यांना असं सांगू शकतात की तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही कामावर या, अन्यथा बेरोजगाराची फौज तिथं बसू नये, आम्ही दुसऱ्यांना भरती करू. ही सिच्युएशन त्यांना तिथं पाहिजे. त्याच्यामुळं सिंचन क्षेत्र असेल, मोठे शेतकरी असतील, श्रीमंत शेतकरी, जमीनदार असतील किंवा जे भांडवलदार आहेत, जे कंपन्या आणि कारखाने चालवतात, त्यांना सुद्धा स्वस्तातला मजूर त्यांना पाहिजे. म्हणून सुद्धा गाव खेड्यामध्ये रोजगार हमी योजना ही प्रॉपर राबवली जात नाही आणि शेतमजुरांना तिथं काम मिळेल असं पाहिलं जात नाही. ही एक बाब आपल्या सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला आता आपण ही जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये हे दिसून येत आहे की शेतमजुरांसाठी स्पेशल अशी कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये नाहीये. परंतु अप्रत्यक्ष फायदा कुठे होऊ शकतो शेतमजुरांना? खास करून त्यांचा जो सगळ्यात जास्त खर्च आहे तो आरोग्यावर होत असतो आणि शिक्षणावर होत असतो. म्हणून राज्य सरकारनं आरोग्य विभागाला काय दिलेलं आहे याच्यावरून सुद्धा शेतमजुरांना काही एक रिलीफ मिळण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. आता मी एक आकडेवारी याच्या पूर्वी ठेवली, पुन्हा एकदा ठेवतो की आरोग्य विभागाची एकूण जी मागणी होती ती होती 11,728 कोटी रुपयांची, आणि त्याला मिळाले किती प्रत्यक्षात? या अर्थसंकल्पामध्ये तरतूद किती झाली? केवळ 3,827 कोटी रुपये. आता एवढ्या पैशामध्ये त्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. 2024-25 ला 3,712 कोटी देण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये केवळ 115 कोटीची वाढ झाली. आता याच्यामध्ये त्यांना काय करायचंय? या एवढ्या रकमेमध्ये महात्मा फुले योजना चालवायची आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नावाचं जे काही योजना सुरू केली आणि त्या अंतर्गत त्यांनी दवाखाने सुरू केले. म्हणजे 428 दवाखाने त्यांनी बांधले आणि 272 अजून बांधायचे. नुसते बांधले त्यांनी, आता कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, पुन्हा ते चालवायचे, त्याच्यासाठी त्यांना पैसे लागणार आहेत. आणि या सगळ्याचं इस्टिमेट घेऊन आरोग्य विभागातल्या तज्ज्ञ लोकांनी आणि आरोग्य विभागाबद्दल ज्यांना तळमळ आहे, काळजी आहे, अशा आरोग्य विभागातल्या लोकांनी सरकारकडे ही मागणी केली होती. मागणी खूप मोठी होती, 11,728 कोटीची, आणि त्यांनी दिली किती? 3,827 कोटी. आता हा जो आहे तो अप्रत्यक्षरित्या हल्ला आहे.
तो हल्ला कुणावर आहे? तो शेतमजूर वर्गावरच आहे. कारण सरकारी दवाखान्यामध्ये कोण जातो? शेतमजूर वर्गच जातो ना. जो मध्यम वर्ग आहे तो कसा बसा काही विमा काढत असेल, आरोग्य विमा काढत असतील किंवा काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पैसे असू शकतात आणि ते खासगी दवाखान्यात जाऊन आपला इलाज करू शकतात, उपचार करू शकतात. परंतु शेतमजूर वर्ग जो आहे त्यांना जर काही मोठा रोग झाला किंवा आजारपण आलं त्यांच्या वाट्याला, तर त्यांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. खरं तर खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जाहीर झाले होते. आरोग्य विभागानं पण त्यांची चर्चा घडून आणली होती. 2 नवीन कॅन्सरचे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये उभे राहणार होते. आता ते कसं उभे राहणार आहेत? कारण याच्यातले जे 70 ते 75% रक्कम आहे, ती सर्वच्या सर्व रक्कम ही या वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत जाणार. महात्मा फुले योजना असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबींमध्ये. काय म्हणजे काय प्रोजेक्ट होते? 3 ठिकाणी संदर्भीय रुग्णालय उभारण्याचे आश्वासन आणि चर्चा याच्या अगोदर झाली होती. शहर आरोग्य संचालनालय बळकटीकरण योजना आणण्याच्या बाता मारल्या गेल्या. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्लोबल मेडिसिटी निर्माण करणे, म्हणजे अशी एक मेडिसिटी निर्माण करणं साधारण 250 एकर जागेमध्ये मुंबईच्या आसपास कुठेतरी, की तिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. आता जर रक्कमच एवढी कमी तरतूद केलेली असेल तर गोरगरीब कष्टकऱ्यांना लाभ मिळेल अशा पद्धतीच्या ह्या जे काही हॉस्पिटल उभारणीचा जे संकल्प होता, या संकल्पाची प्रतिपूर्ती कशी होणार आहे? प्रादेशिक मनोरुग्णालय या महाराष्ट्रामध्ये उभं राहणार होतं, ते सुद्धा आता धुळीस मिळालेलं आहे. हे सगळे संकल्प जे आहेत, हे सगळे संकल्प हे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी अशा स्वरूपामध्ये हे राहणार आहे. ही जी काही आरोग्यावरची तरतूद आहे, याच्यामध्ये 11,728 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम फक्त आणि फक्त महात्मा फुले योजनेसाठी लागणार आहे. म्हणजे त्याच्यात आयुष्यमान भारत योजना सुद्धा आहे. याच्यावर एवढं इस्टिमेटेड खर्च आहे 11,728 कोटी आणि दिलं किती? 3,827 कोटी. म्हणजे आरोग्य विभागासोबत ही जी थट्टा मांडलेली आहे यांनी, ही थट्टा का मांडली? एक तर यांना या गोरगरीब कष्टकरी लोकांबद्दल कुठलीही आस्था नाही. दुसरी बाब म्हणजे आरोग्याचं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र नफेखोरीसाठी यांना मोकळं सोडायचं आहे कॉर्पोरेट जगासाठी. आणि त्यांनी ते केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये मोठे मोठे जे उद्योजक आहेत ते उतरले आणि त्यांनी आरोग्याचं क्षेत्र हे नफेखोरीसाठी काबीज केलेलं आहे. हीच बाब शिक्षणावर सुद्धा आहे. शिक्षणावरचा खर्च काय आहे? शालेय शिक्षणाचा आता काही विषयच राहिला नाही. म्हणजे मराठी शाळा ज्या आहेत किंवा सरकारी शाळा ज्या आहेत त्या बंद पडत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांना जे अनुदान दिलं जायचं ते अनुदान सुद्धा आता त्यांनी कमी करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे ही बाब सुद्धा आपण लक्षात घेण्यासारखी आहे की आरोग्यावरचा जो खर्च त्यांनी कमी केला, शिक्षणावरचा जो खर्च त्यांनी खूप कमी केला, त्याचा जो दुष्परिणाम आहे तो दुष्परिणाम थेट शेतमजूर वर्गावर होणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या या अर्थसंकल्पाचा अप्रत्यक्ष फायदा शेतमजुरांना होईल ही चर्चा तर बोगस आहेच आहे. उलट पक्षी या अर्थसंकल्पाचा अप्रत्यक्ष नुकसान या शेतमजूर वर्गाला होतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर यावेळी विकास दराची खूप चर्चा झाली आणि सगळ्यात जास्त जो विकास दर आहे तो कृषी क्षेत्राचा नोंदवला गेला. म्हणजे 8.60% हा विकास दर राहिलेला आहे, ज्या तुलनेमध्ये साधारण औद्योगिक जो आहे औद्योगिक क्षेत्राचा जो विकास दर आहे तो 4.9% आणि सेवा क्षेत्राचा विकास दर हा 7.8% आहे. याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम झाला एकूणच बेरोजगारीवर झाला. त्याचा फटका शेवटी इकडे पण बसणारच आहे. म्हणजे मला ही बाब या ठिकाणी नोंदवायची आहे की एका बाजूला या औद्योगिक क्षेत्रातल्या आणि सेवा क्षेत्रातल्या विकासाच्या दरवाढीमध्ये जी कमतरता आलेली आहे त्याचा जो थेट परिणाम आहे तो बेरोजगारी वाढण्यामध्ये झालेला आहे. त्याची आकडेवारी काय? 2021-22 ला 58 लाख बेरोजगार होते, 22-23 ला 62 लाख, 23-24 ला 70 लाख बेरोजगार नोंदवले गेलेले म्हणजे झालेले या सगळ्या घसरलेल्या विकास दरामुळे. आता उलट काय व्हायला पाहिजे होतं? मग कृषी क्षेत्राचा जो विकास दर चांगला राखलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे की 8.60% विकास दर आहे. आता झालं उलट, हा विकास दर वाढला, शेती क्षेत्रानं आपली जी भूमिका आहे ती निभावली, चांगली निभावली, परंतु एकतर शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये घट झाली आणि शेतमजुरांचा जो रोजगार आहे त्याच्यामध्ये पण घट झाली. म्हणजे एका बाजूला कृषी क्षेत्रामध्ये भरभराट दाखवली गेली, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली, शेतमजुरांच्या आत्महत्येत वाढ झाली आणि शेतमजुरांच्या हातचं जे काम आहे त्याचे दिवस आणखी कमी 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 होत चाललेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणखी एक बाब या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे. शेतमजूर वर्गामध्ये मी जसं आपल्याला म्हणालो की सगळ्यात जास्त जे लोक आहेत ते दलित, आदिवासी या वंचित आणि पीडित समाज घटकातून आहेत. आता यांच्यासाठी ज्या काही तरतुदी केल्या गेल्या
कॉम्रेड संजय दाभाडे यांनी एका भाषणामध्ये खूप छान मांडणी केली. मी आपल्या सगळ्यांना रेकमेंड करतो की ती मांडणी आपण सगळ्यांनी ऐकावी. आदिवासी आणि दलित या सामाजिक घटकांसाठी जी काही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्या गेल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये किंवा मागच्या सगळ्याच वर्षांमध्ये, साधारणतः कुठलाही राज्यकर्ता वर्ग जो आहे तो सारखाच आहे. मागच्या वर्षीचं जरी आपण बघितलं तरी तो निधी जो आहे तो हजारो कोटी रुपयाचा जो निधी आहे तो अखर्चित ठेवला जातो डिसेंबर महिन्यापर्यंत साधारणतः. आणि डिसेंबर महिन्याच्या नंतर तो हळूहळू वळवला जातो, खूप कमी खर्च केला जातो आणि अखर्चित राहिलेला जो निधी आहे या सामाजिक योजनांच्या वरती तो अखर्चित असलेला निधी डिसेंबरच्या नंतर हळूहळू वळवला जातो आणि मार्च अखेरपर्यंत तो पूर्णतः वळवला जातो. आणि खरं तर या सगळ्या ज्या तरतुदी केल्या जातात त्याच्यापैकी 50 ते 60% रक्कम खर्च होत असते मुळात. बाकी 40% साधारणतः अखर्चितच रक्कम राहतात त्या, पण त्या सुद्धा पूर्णतः खर्च केल्या जात नाहीत. त्याच्यातला सगळा त्याच्यातली पण चोरी केली जाते, ही बाब पण आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी. आता आपण ऐकलेलं आहे काही दिवसापूर्वी जेव्हा केंद्रीय बजेट आलं त्याच्यानंतरची मला वाटते ही घटना आहे. एका व्यक्तीनं शहरी भागामधल्या जे बेघर लोक आहेत त्यांना घराची व्यवस्था सरकारने घेतली पाहिजे, त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे अशा अर्थाची एक याचिका, सामाजिक याचिका, सोशल रिट पिटिशन दाखल केली होती. त्याच्यावर जी आपले सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत, चीफ जस्टिस जस्टिस गवई, ते काय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये त्या फुकट्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो काही टीकाचा भाग होता तो लाडकी बहीण योजनेवरच त्यांनी त्या योजनेला धरूनच टीका केली की हे जे काही फुकटे आहेत, हे जे बेघर लोक आहेत त्यांनी त्यांना पॅरासाईट असं म्हटलेलं आहे. हे पॅरासाईट लोक आहेत, हे परोपजीवी लोक आहेत आणि ह्या सगळ्या ऐतखाऊ लोकांमुळे त्याचा ताण पडत आहे राष्ट्रीय कोशावर आणि म्हणून या सगळ्या ज्या योजना आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत अशा आशयाची टिप्पणी त्यांनी त्या सुनावणीच्या दरम्यान केलेली आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की एवढ्या उच्च पदस्थ असलेला जो एक सुप्रीम कोर्टाचे जज आहेत त्यांची मानसिकता जी आहे ती अशा स्वरूपाने काम करते. त्यांनी पुढे त्याची पुष्टी अशी जोडली की जर फुकटाचं रेशन मिळत असेल तर मग शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करायला मजूर कशी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात हे जे काही डायरेक्ट ट्रान्झॅक्शन करत आहेत पक्षाचं काही पैशाचं काही रक्कम जी दिली जात आहे तर ती जी रक्कम दिली जात आहे ती याच्यासाठी दिली जात नाही की घरी बसून खात आहेत लोक आणि किंवा त्यांनी घरी बसून खाल्लं पाहिजे किंवा रेशन फुकट मिळालं किंवा फ्रीचं रेशन मिळालं म्हणजे तेवढं रेशन खात बसतील घरात लोक, दुसऱ्या कुठल्याही गरजा नाहीत असं काही नसतं. ही बाब या लोकांच्या ध्यानात येत नाही. खरं तर हे अशी रक्कम का दिली जाते किंवा असं फ्रीमध्ये रेशन का दिलं जातं तर ही जी काही भांडवली व्यवस्था आहे ही व्यवस्था सर्व लोकांना पुरेसा रोजगार देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये ते फेल गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना या काही योजना कराव्याच लागतात तुम्हाला. आणि ह्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत ह्या कल्याणकारी योजना ह्या त्यांच्या हक्काच्या आहेत, त्या फ्रीबीज नाही आहेत, त्या खिरापत नाही आहे, ती तो त्यांचा अधिकार आहे. कारण जी काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जो पैसा त्यांच्या हातात यायला पाहिजे तो पैसा रोजगारातूनच येणार आहे आणि सरकार रोजगार जर देत नसेल तर त्यांना किमान जिवंत राहू इतकं तरी व्यवस्था सरकारला करावीच लागते आणि तेवढं तरी ते टॅक्सच्या अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून हे लोक देतातच. आणि जे लोक असं म्हणतात की रोजगार हमी योजनेमध्ये गावात काम भेटतं, फ्रीमध्ये रेशन भेटतं आणि त्याच्यामुळं मजूर माजलेले आहे असं जे काही भाषा केली जाते ही भाषा उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय मानसिकतेचं प्रदर्शन करते. म्हणजे जे भूमिहीन शेतमजूर आहेत किंवा जे कामगार आहेत हे कामगार म्हणजे जनावर आहेत असं त्यांना वाटतं. म्हणजे जसं जनावरांची गरज फक्त खाणे, शरीरात एनर्जी तयार करणे आणि त्या एनर्जीचा उपयोग करून शारीरिक कष्ट करणे आणि परिश्रम करून व्यवस्था चालवणे एवढंच त्यांचं काम आहे अशी यांची समज. रेशन दुकानामध्ये सुद्धा काय रेशन मिळतं, 5 किलो धान्य एका महिन्यासाठी एका व्यक्तीला 5 किलो धान्य दिलं जातं. ते पण कुटुंबातील सर्वांना 5 किलो दिलं जात नाही, त्याच्यातही मर्यादा घातली जाते. 15 किलो 20 किलोच्या तर वर जातच नाही पूर्ण कुटुंबाला धान्य. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. केवळ धान्य खाऊन जगायला हे काही जनावरं नाहीत, त्यांना सुद्धा सन्मानाच्या जीवनाची आवश्यकता आहे, त्यांची ती मागणी असते. परंतु हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन मालक वर्गाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे हा मालक वर्गाचा दृष्टिकोन घेऊन न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी लोक बसलेले आहेत
राज्य विधिमंडळामध्ये लोक बसलेले आहेत, संसदेमध्ये लोक बसलेले आहेत, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये हेच लोक आहेत, आणि भांडवली राजवटीच्या या सरंजामी राजवटीसाठी काम करणारे जे बुद्धिजीवी आहेत, हे सर्व लोक असा भांडवली विचार, मालक धार्जिना विचार घेऊन वावरत आहेत, आणि त्याच्या माध्यमातून ही टीका टिप्पणी अशा पद्धतीने केली जाते. खरं पाहता जो रेशनची जी व्यवस्था आहे, त्या रेशनच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा शेतमजूर जे आहेत, भूमिहीन शेतमजूर, सर्वच्या सर्व भूमिहीन शेतमजूर त्यासाठी पात्र आज घडीला नाहीये. त्याच्यातला खूप मोठा वर्ग असा आहे की जो स्थलांतरित असल्यामुळं गावात जाऊन ई पॉस मशीनला आपला अंगठा लावू शकत नाही, आणि त्यामुळे त्यांचं धान्य तिथं जनरेट होत नाही. त्यांचं जे काही रेशन त्यांना मिळायला पाहिजे ते जनरेट होत. त्याचबरोबर असंख्य लोक असे आहेत भूमिहीन शेतमजूर वर्गामध्ये की ज्यांचा अंगठा तिथे येत नाही, आणि केवायसी जे व्हायला पाहिजे ते होत नाही, व्हेरिफिकेशन त्यांचं होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा हे वंचित राहतात. याच्याबद्दल कुठलीही कारवाई राज्य सरकार, विशेष पावलं याच्यासाठी राज्य सरकार उचलत नाही. ही नोंद, ही बाब या ठिकाणी मला आवर्जून आपल्यासमोर नमूद करायची. शेतमजूर वर्गासाठी या अर्थसंकल्पामध्ये जसं सगळं शून्य आहे, तसं एकूणच राज्य सरकारचा जो काही बिहेव आहे, राज्य सरकारचे जे काही शेतमजूर वर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो सुद्धा प्रचंड कोचा अशा स्वरूपाचा आहे. खऱ्या अर्थानं शेतमजूर वर्गाचे जे प्रश्न आहेत ते जमिनीच्या संदर्भातले प्रश्न आहेत, घराच्या संदर्भातले प्रश्न आहेत. गायरान जमिनीवर ज्यांचे अतिक्रमण आहे, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे घर बांधून राहत आहेत गायरान जमिनीवर, आणि गायरान जमिनी कसत आहे, पिढ्यानपिढ्या कसत आहे, त्यांना आता त्या जमिनीवरून बेदखल करण्यासाठी कारवाई राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आज ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर नीट बघितलं तर कृषी विभागामध्ये सौर ऊर्जा जी आहे तिला इनिशिएट करण्यासाठी, सौर ऊर्जेला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून, आणि त्या माध्यमातून गुत्तेदारांना त्यांना पोहोचायचं हे सुद्धा तेवढंच आपल्या सगळ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये जे काही गायरान जमिनी आहेत, ज्या जमिनीवर या गोरगरीब कष्टकऱ्यांचे आणि दलितांचे, आदिवासींचे अतिक्रमण आहेत, त्या सर्व जमिनी त्यांना आता खाली करायच्या आहेत, रिकाम्या करायच्या आहेत, आणि त्या जागी सौर प्रकल्प त्यांना लावायचे. आणि इथे खऱ्या अर्थानं राज्य सरकारचं हे कर्तव्य होतं की ज्या जमिनी पिढ्यानपिढ्या कसतायत ते त्यांच्या नावानं करणे. वन जमिनी सुद्धा त्यांच्या, जे आदिवासी वन जमिनीवर पिढ्यानपिढ्या राहत आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर करणे, या प्रक्रियेसाठी विशेष तरतूद करणे, त्याचा उल्लेख करणे, आणि भूमिहीन असलेल्या ह्या शेतमजूर वर्गाच्या हाती उत्पादनाचं छोटं मोठं साधन देऊन त्यांना कृषी क्षेत्रामधल्या विकासामध्ये सहभाग करून घेणं, हे खऱ्या अर्थानं राज्य सरकारचं काम आहे. पण हे राज्य सरकारनं केलं नाही. उलट आता ही मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे की ज्यांची घरं झालेली आहेत त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येतील मोठ्या प्रमाणात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही आहे, आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्या काही शेतकरी शेतमजूर संघटना आहेत त्यांनी नाशिक पासून मुंबईपर्यंत ज्या वेळोवेळी जे लॉंग मार्च काढलेले आहेत, त्या लॉंग मार्च मधली प्रमुख मागणी त्यांची ती ही आहे की ज्या शेतावर पिढ्यानपिढ्या ते राबत आहेत, कष्टत आहेत, ती सगळी शेतं, ती जमिनी त्या भूमिहीन शेतमजुरांच्या नावे करा. पण राज्य सरकार त्याच्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा बोलायला तयार नाही, आणि त्या प्रक्रियेच्या संदर्भाने कुठलीही नोंद या अर्थसंकल्पामध्ये होत नाही किंवा बोलल्या जात नाही. म्हणून ही एक बाब मला आपल्या सगळ्यांच्या समोर लक्षात आणून द्यायची. सामाजिक विभागाकडून एक योजना राबवली जाते, ती म्हणजे दादासाहेब गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने ती योजना राबवली जाते, आणि जे दलित आहेत, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध आहेत, आणि जे दारिद्र्य रेषेखाली आहेत अशांना 4 एकर जमीन, आणि बागायत असेल तर 2 एकर जमीन अशी ती दिली जाते. परंतु त्याची भानगड अशी आहे की त्याच्यासाठीची जी सगळी रक्कम आहे, पूर्ण रक्कम, ती राज्य सरकारनं द्यायला पाहिजे, पण त्याची कुठलीही तरतूद त्याच्यामध्ये नाही. असं फक्त सांगितलं जातं की 100% निधी जो आहे तो राज्य सरकार देणार आहे, परंतु जे खरेदी करायची आहे त्या योजनेखाली जमीन, ती जमीन पहिल्यांदा लँड बँकेमध्ये आली पाहिजे. जमिनीची बँक गावांमध्ये खोलली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारला जमीन विकण्याची तयारी या कारणासाठी कोणाची तरी पाहिजे गावामध्ये, आणि सरकारकडे जर ती जमीन असेल आणि मग तो लाभार्थी जर ती जमीन घेणार असेल तर मग तो सरकारी भावाने, रेडी रेकनरच्या भावाने ती खरेदी केली गेली पाहिजे. आता बाजारभाव जो आहे कोरडवाहू क्षेत्रामध्ये
तो 10 ते 15 लाखापर्यंतचा बाजारभाव आहे एकरी. आणि 4 लाखामध्ये आणि 4.5 लाखामध्ये जर सरकार ती जमीन खरेदी करत असेल आणि ती या भूमिहीन शेतमजुरांना आम्ही विकत देऊ असं म्हणत असेल, म्हणजे ती रक्कम आम्ही देऊ असं म्हणत असेल, तर ते शक्य नाही. आणि 50% लोन करण्याची सुद्धा सुचवलं जातं शेतमजुरांना. 50% लोन बँका कुठल्या आधारे देतील भूमिहीन शेतमजुरांना? तर त्यामुळे सरकारच्या ह्या काही ज्या योजना आहेत त्या फसव्या योजना आहेत. आणि ह्या आर्थिक जे अर्थसंकल्प मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेच्या अंतर्गत त्या जमिनी बाजार भावाने विकत घेतल्या पाहिजे आणि स्वतः राज्य सरकारनं त्या जमिनी विकत घेऊन त्यांना दिल्या पाहिजे, जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना. एक तर दुसरी अडचण याच्यामधली अशी आहे की गावखेड्यामध्ये दलितांना सवर्ण लोक आपली जमीन विकत नाहीत किंवा आपल्या शेजारी जमीन घेऊ देत नाहीत किंवा आपल्या शेजारी एखाद्या अनुसूचित जमातीतला व्यक्ती येत असेल, अनुसूचित जातीतला व्यक्ती येत असेल, तर ते त्यांना खपत नाही. त्यामुळे याच्यामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप फार महत्वाचा आहे आणि ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची याबाबतची जी काही भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की जमिनीच्या पुनर्वाटपाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्या आहेत त्या प्रश्नाला. तसं जर काही योजना राबवल्या जाणार असेल तर त्याची ठोस तरतूद त्या अर्थसंकल्पात करून एवढी रक्कम आम्ही या योजनेसाठी खर्च करणार आहोत आणि स्वतः राज्य सरकार पुढाकार घेऊन बाजारभावानुसार आम्ही ही जमीन त्या दलित भूमिहीनांना आम्ही घेऊन देऊ असं ठोसपणे सांगायला पाहिजे. तसं काही या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं ही जे काही आपण चर्चा करतो आहोत, मी आपल्या बोलण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी पुन्हा एकदा ही बाब आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की शेतमजूर हा जो वर्ग आहे, शेवटी त्याची एक छोटीशी व्याख्या पण मला आपल्या समोर सांगावी लागेल की आपण शेतमजूर कुणाला समजायचं. एक तर शेतमजूर तो आहे जो ज्याच्याकडे इंचभरही जमीन नाही, तो पूर्णतः भूमिहीन आहे आणि हा इतर जमीनदाराच्या कडे वर्षभरासाठी राहतो, म्हणजे सालगडी म्हणून पण राहण्याची पद्धत अजूनही आहे. तर हे जे सालगडी आहेत त्यांना आपण शेतमजूर समजतो. त्याचबरोबर अजिबात जमीन नसलेले भूमिहीन आहेत पण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणारे, वेगवेगळ्या शेतावर कामाला जाणारे जे आहेत ते पण शेतमजूर आहेत. आणि जे अत्यंत कमी शेती आहे, खूपच कमी, त्याच्यावर त्यांचं काहीही होत नाही, त्याच्यामुळे पूर्ण मजुरीवरच ते अवलंबून आहेत, असे पण शेतमजूर आहेत. आणि ज्यांच्याकडे थोडी बहुत शेती आहे ते अत्यल्प भूधारक आहेत, परंतु तेवढ्यावर त्यांचं भागत नाही, म्हणून स्वतःच्या शेतीवर काम करून उरलेला वेळ इतरांच्या शेतीवर किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करून आपली उपजीविका भागवतात. यांना आपण शेतमजूर समजतो. आणि हे सर्व शेतमजूर जे आहेत हे संख्येनं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कामकरी वर्गामध्ये सर्वाधिक आहेत, सर्वात जास्त आहेत. मतदार म्हणून सुद्धा हे सर्वात जास्त आहेत. ही बाब फक्त यामुळं दृष्टीआड केली जाते की शेतमजूर वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत आहे, तो प्रचंड असंघटित आहे आणि तो संघटित होऊन गर्दी करत नाही, रस्ता उडत नाही, लढे त्याच्या असे दृश्य स्वरूपात नसतात आणि त्यामुळे त्यांची दखल कदाचित घेतली जात नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि काही डावे पक्ष आहेत की जे शेतमजूर वर्गाचा आवाज उठवतात. शेतमजूर वर्गाच्या ज्या मागण्या आहेत, शेतमजूर वर्गाचे जे प्रश्न आहेत, ते मागण्या ते प्रश्न घेऊन मोठ्या तडफेने ते लढतात. बाकी इतर कुठल्याही, म्हणजे आपण सत्ताधारी जेवढे काही पक्ष याच्या पूर्वी झालेले आहेत त्यांनी आता आहेत, त्या कोणत्याही सत्ताधारी पक्षामध्ये शेतमजूर वर्गाचं विंग आपल्याला बघायला मिळत नाही, शेतमजूर वर्गाची कुठली आघाडी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून इतका मोठा लोकसंख्येच्या मध्ये असलेला हा शेतमजूर वर्ग पूर्णतः या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्षित झालेला आहे. आपण त्याच्या अनुषंगाने जर काही चर्चा अर्थसंकल्पाच्या आकडेवारीसह करायला बघितलं तर त्याची संधी सुद्धा आपल्याला भेटत नाही. इतका अनुल्लेख या अर्थसंकल्पामध्ये शेतमजुरांचा आहे. तर हा जो काही शेतमजुरांचा लढा आहे, हा शेतमजूर जरी व्हाईसलेस असला तरी खऱ्या अर्थानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही या शेतमजूर वर्गाचा व्हॉइस आहे, आवाज आहे. आणि शेतमजुरांना जमीन मिळाली पाहिजे, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, हा ही हाक घेऊन, ही घोषणा घेऊन शेतमजूर वर्गाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संघटित करीत आहे. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा प्रयत्न राहणार आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये शेतमजूर वर्गावर तुम्हाला बोलावं लागेल, शेतमजूर वर्गासाठी स्वतंत्र तरतूद तुम्हाला करावी लागेल, शेतमजूर वर्गाचं महामंडळ तुम्हाला स्थापन करावं लागेल, ऊसतोड कामगारांसाठीचं महामंडळ तुम्हाला स्थापन करावं लागेल, त्याच्यासाठीची आर्थिक तरतूद तुम्हाला करावी लागेल. याच्याबद्दल मोठा लढा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भविष्यामध्ये नक्की उभारेल. आणि हा जो अनुल्लेख या सत्ताधारी वर्गाकडून शेतमजूर वर्गाचा करतो याची दखल घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा शेतमजूर वर्गाचा लढा तीव्र करेल
ही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम.